हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वजण? चला तुम्ही सर्वजण चांगले असाल अशी देवाजवळ आपण प्रार्थना करूया। आणि आज आपण डाळ बनवणार आहोत आणि ती आता कशा प्रकारे बनवायची आहे ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे। ही आहे तूर डाळ, याच्यामध्ये मी 2 टोमॅटो टाकून शिजवून घेतलेली आहे। तुम्ही आता बघू शकता एकदम मस्त प्रकारे आपली ही डाळ शिजलेली आहे। तेव्हा हे बघा, ही तूर डाळ आहे मस्त अशी आपली शिजलेली आहे। 3 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या होत्या। आता तिला आपण फोडणी देणार आहोत। चला तर मग आता आपण डाळीला फोडणी द्यायला सुरुवात करूया। आता आपण टोपामध्ये तेल टाकलेलं आहे। आता आपण टोपामध्ये अगोदर आपण आता कढीपत्ता टाकणार आहोत। कढीपत्ता टाकल्याच्या नंतर आपल्याला लसूण सुद्धा टाकायचा आहे। लसूण टाकल्याच्या नंतर आपल्याला टाकायचे आहे त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकायची आहे फोडणीला मस्त वगैरे। बघा तुम्ही बघू शकता मस्त आपली अशी फोडणी बनणार आहे आता हे बघा। आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता याच्यातच आपल्याला आता मी मिरची ठेचून घेतलेली होती ती आता आपण टाकणार आहोत। आपण कापलेल्या नाही आहेत मिरच्या, आपण ह्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपली अशी फोडणी आता तयार झालेली आहे। आता आपल्याला त्याच्यामध्येच टाकायची आहे हळद। फोडणीमध्येच आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे। मी थोडासा 1 टेबलस्पून हळद टाकलेली आहे। एक आपला मिठाचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्यानुसारच मीठ टाकायचं आहे। आपल्या चवीनुसार असं मीठ टाकायचं आहे। आणि आता ही संपूर्ण फोडणी आपल्याला आता एकदम मस्त अशी करायची आहे। बघा एकदम मस्त अशी आपली फोडणी आता ही तयार झालेली आहे। बघा एकदम छान अशी फोडणी झालेली आहे। आता या फोडणीमध्येच आपल्याला आता डाळ टाकून घ्यायची आहे। आता या फोडणीमध्येच आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे। तुम्ही आता बघू शकता ही अशा प्रकारे आपली डाळ आता बघा तुम्ही बघू शकता मी पाणी टाकलं होतं आता त्या डाळीमध्ये थोडंसं कुकरमध्येच। तेव्हा आता ही डाळ सर्व आता टाकून घेतलेली आहे। तरी पण मला थोडंसं पाणी लागणार आहे आणि थोडी मी डाळ वाढवते। तुम्हाला किती डाळ पाहिजे तेवढी त्या हिशोबाने तुम्ही डाळ वाढवायची आहे। आणि आता तुम्ही बघू शकता इथे मस्त आपली अशी एकदम खमंग अशी फोडणीची डाळ झालेली आहे मस्त अशी। बघा तुम्ही आता बघू शकता आता इकडे आपली डाळ आता उकळणार आहे। अजून एक आपल्याला त्याच्यावरती तडका मारायचा आहे डाळीचा, तो आता मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही आता बघून घ्या। आणि प्लीज जर तुम्हाला बाहेरचा साऊंड येत असल्यास तर तो साऊंड जरा म्यूट करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली डाळ आता इकडे उकळत आलेली आहे। आणि आता बाजूलाच मी आता डाळीसाठी एक मस्तपैकी असा तडका मारणार आहे। तेव्हा आता तुम्ही बघू शकता मस्त वगैरे। तेव्हा आता तुम्ही बघू शकता मी आता इथे साईडला मी तडका मारणार आहे। आता मी इकडे डाळीची फ्लेम पण कमी केलेली आहे। आणि आता आपल्याला याच्यामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत। लसूण टाकायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही ही डाळ करून बघा, खूप छान लागते आणि मस्त लागते वगैरे। तेव्हा तुम्ही बघू शकता हे बघा मस्त आपलं असं लसूण फोडणीमध्ये तडतड आहे आणि मस्त अशी आपली फोडणी खमंग अशी अजून होणार आहे आपली मस्त डाळ अशी। बघा तुम्ही बघू शकता मस्त हे बघा अशा प्रकारे आता आपली ही फोडणी झालेली आहे। आणि आता आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर मस्त वगैरे अशी ही डाळ आपली आता तयार झालेली आहे। तेव्हा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। चला तर मग बाय बाय, काळजी घ्या आणि अशा प्रकारे डाळ बनवा, खूप छान लागते। चला तर मग आता आपण चॅनलला आपल्या लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मस्त अशी आपली फोडणीची डाळ।